मित्रांनो, आजच्याच भागामध्ये आपल्या सगळ्यांना दिसणार आहे की अंकिता ही कॅप्टन झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि कॅप्टन झाल्यामुळं घरातील सर्व जबाबदारी आणि सर्व कामं लावायची जबाबदारी तिच्यावर आलेली आहे. कोण सदस्य कुठलं काम करेल याची नेमणूक ही अंकिता करणार आहे. आपल्याला दिसत आहे आजच्या व्हिडिओमध्ये की घनश्याम अंकिताने सांगितलेलं काम करणार नाही, कारण काल निक्की म्हणत होती की मी कोणीही कॅप्टन झालं तर कुठलंही काम करणार नाही. तर सगळ्यांना वाटतंय की घनश्यामला हे निक्कीने भरवलेलं असणार आहे. अंकिताने सांगितलेलं काम करण्यासाठी घनश्याम सरळ सरळ नकार देत आहे. त्या दोघांमध्ये संभाषण झालेलं आपल्याला पाहता येणार आहे. त्या दोघांमध्ये संभाषण असं होतं, घनश्याम म्हणतो की मला एकच कुठली तरी ड्युटी दे, चेंज करायची नको देऊ 17-12. त्यावर अंकिता म्हणते की एकच दिलेली आहे बाळा, अल्टरनेट ड्युटी तुला दिलेली आहे, एकदा तू हे कर आणि एकदा तू बाहेरचं काम कर, असं अंकिता घनश्यामला सांगते. त्यावर घनश्याम म्हणतो मला अल्टरनेट ड्युटी नको, मला कुठली तरी एकच ड्युटी द्या. यावर अंकिता म्हणते की मग तू बाहेरचंच काम कर, तुझे यांच्यासोबत बॉन्डिंग चांगली आहे आणि हे सगळेजण असणार, त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या मदतीने हे काम करणार होते, पण तुम्ही बघा कसं करताय, मग तू बाहेरचं काम कर, मला घरात भांडणं कमी हवे आहे, अशी अंकिता घनश्यामला म्हणते. यावर घनश्याम म्हणतो की बाहेर तर 2 माणसं लागायची. त्यावर अंकिता विचारते कुठे, तो म्हणे बाहेर 2 माणसं काम करायची. अंकिता त्यावर त्याला सांगते की ते मिळून मिसळून काम करायचे, ते संगनमताने काम करायचे, हेच तर तुम्हाला सांगते. ते त्यांच्यात डिसिजन घ्यायचे की आज मी इकडचं केलं, उद्या तू तिकडचं कर, असे ते निर्णय घ्यायचे, अंकिता म्हणते. यावर घनश्याम म्हणतो की मला नाही होणार बाबा हे काम. घनश्याम म्हणतो की मला तिथे बाहेर एक माणसं द्या कॅप्टन, तुम्ही मला बाहेर एक माणूस द्या. त्यावर अंकिता म्हणते की तुला पत्थर नाही लोटायचे, कचरा झाडायचा आहे आणि 15 मिनिटाचं छोटंसं काम आहे, बघ तुला जमतंय का नाही, मला एक शेवटचं डिसिजन दे तुझं, हा किंवा नाही. आणि त्यावर शेवटी घनश्याम नाही म्हणून पडतो. आता पुढं काय होतं ते आपल्याला आजच्या भागामध्ये कळेलच.